सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव सुनील नानासाहेब भिलारे. पत्ता भिलार गावचा आहे. मी महाबळेश्वर तालुका. हा प्लॉट आपण हुमगाव या ठिकाणी केलाय, जावळी तालुक्यात. जावली तालुक्यात. बरोबर सर. हे टोटल स्ट्रॉबेरी मदर प्लांटचं किती क्षेत्र लागवड केलंय आपण? मी 6 एकरची लागवड आहे मदर प्लांटची. 6 एकरची. ओके. आणि किती मदर प्लांट लागवड केले सर आपण? मदर प्लांट आता 2 लाख आहे. 2 लाख. 2 लाख. साधारणतः त्यांची कॉस्टिंग जर पाहिली आपण तर किती रुपयाचे फक्त मदर प्लांट लागवड केले आपण? मदर प्लांट ॲक्च्युली हे मदर प्लांट एक मदर प्लांट 92 रुपयाचं आहे. हे आपण लावलेलं. हां. ही व्हरायटी ही मेलिसा आणि मॅरेंबेला या 2 व्हरायटी आहेत. हां हां. हे मदर प्लांट आहे. बरोबर. म्हणजे आपल्याकडे इंडियात जे येतात हां हां. ती मदर प्लांट कोण आणत नाही, सगळी कमर्शियल प्लांट आणतात. बरोबर. आणि त्याचे प्लांट बनवतात. बरोबर. आपली एक पहिलीच ही आहे की त्यांनी मदर प्लांट आणले ते बाहेर. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याची कॉस्टिंग डबल आहे जरा. म्हणजे एक रोप साधारणतः 92 रुपयाचं. 92 रुपयापर्यंत. त्याची ओव्हरऑल कॉस्टिंग जर पाहिली आपण तर कितीपर्यंत जाते? सगळं खर्च जर सगळं तयार करायला ह्याच्या जास्त वर 120 रुपयाकडे जात असेल. बरोबर. हो. 120 रुपये. आणि सर आता ह्या सगळ्यांना तुम्ही लागवड कधी केली मदर प्लांटची? ही आपण 20 जूनच्या नंतर केली. 20 जूनची लागवड केली. आणि यांचं लागवडीचं अंतर कसं ठेवलंय आपण? लागवडी आपण पिरियड म्हणजे जसं आले रोप त्याच्यानंतर लागवड होत गेली आहे. 15 दिवस लागलेत लागवड. बरोबर. ओके. म्हणजे टोटल लागवडीला 15 दिवस लागले आपल्या पूर्ण क्षेत्राला. आणि टोटल क्षेत्र आपलं 6 एकर आहे. 6 एकर आहे. बरोबर. तर ह्या 2 बेडमधलं अंतर आणि रोपामधलं अंतर किती ठेवलंय आपण? 2 बेडमध्ये आता बेड जे आपण मदर प्लांटसाठी केले तो 4.5 फुटाचा बेड आहे. बरोबर. आणि एका झाडापासून दुसऱ्या झाडाचं अंतर 1 फुटाचं आहे. 1 फुटाचं आहे. ओके. तर आता हे आपण रोपं तयार करणार याच्यापासून. तर याचं लागवडीच्या वेळेस आपण कुठली खतं दिली? बेसल लागवडीला पण सगळा एससीटीचा बेसळ एससीटी वैदिकचा 100% बेसल डोस. 100% तोच दिला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडा अनुभव आला त्याचा. हो. तर तुम्ही दरवर्षी आता ही किती वर्षापासून स्ट्रॉबेरी करताय? स्ट्रॉबेरी म्हणजे आमचं जन्मजात स्ट्रॉबेरीच. बरोबर. म्हणजे मी जन्माला आल्यापासून आमच्या इथं स्ट्रॉबेरीच चालू आहे. बरोबर. त्यामुळं तशी म्हणलं तरी किमान 38-40 वर्ष पकडा मी स्ट्रॉबेरी करतो. बरोबर. तर मग तुमच्या त्या अनुभवामध्ये आणि ह्या वर्षी तुम्ही जो बेसल डोस दिलाय त्याच्यामध्ये काही वेगळेपण वाटतंय का? हा, भरपूर फरक आहे. काय फरक वाटतो? म्हणजे या वर्षीच्या आपण कसं आमच्याकडं लागवडीला जे मदर प्लांट लागवड करतो आपण रासायनिक खतं देतो सुरुवातीला. बरोबर. रासायनिक खतं दिल्यानंतर जे हे प्रॉब्लेम येतात आपल्याला, समजा पाऊस चालू झाल्यानंतर जे रोग येतात. बरोबर. तसं रोगांच्या या वर्षी आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे अजून तरी आम्ही कुठलं रासायनिक की रोगासाठी, करप्यासाठी म्हणा, बुरीसाठी म्हणा, काळ्या रोग काही वापरलेलं अजून काही असं स्पेशल काही नाही लागलं. आणि बेसल डोस आतापर्यंत आपले 2 झालेले. हो. परत एक बेसल डोस दुसरा एक दिला. दुसरा किती दिवसांनी रिपीट केला आपण? दुसरा साधारणतः 22-25 दिवसाच्या आसपास केलाय. 22-25 दिवसांनी आपण रिपीट केलेला आहे. आणि त्या बेसल डोस कसा टाकला होता आपण वरती? बेसल डोस आपण 2 ड्रीपच्या मध्ये खड्डा घेऊन त्याच्यात भरलाय. म्हणजे मल्चिंगला जसं भरतात तसं भरलाय आपण. बरोबर. तर आता याच्यापासून आपण साधारणतः किती रोपं तयार करणार आहे? आता याच्यापासून एका मदरपासून आपलं 15 रोपांचं आहे. बरोबर. 10 ते 15 रोपं एका मदर. कमीत कमी आपण 15 रोपं तयार करणार आहे याच्यापासून. आणि त्याच्यानंतर मग पुढचं नियोजन कसं असणार आहे? आता ही रोपं तयार झालेली रोपं आपण विक्रीला असतात आपल्याकडं. बरोबर. पहिली तर आपल्या महाबेरी प्रायव्हेट लिमिटेडचे जे शेतकरी आहेत, बरोबर, ज्या लोकांचा आपण माल घेतो त्या लोकांना पहिलं दिलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर जी बाकी बाहेरची जेवढ्यांची बुकिंग असते त्या सगळ्यांना रोपं दिली जातात. बरोबर. आता एससीटी वैदिक तंत्रज्ञानावरती शेती करणारे असंख्य शेतकरी आहेत ज्यांना फक्त एससीटी वैदिक तयार करूनच जे रोपं पाहिजे असतात. तर अशी शेतकरी भेटत नाही. तर तुम्ही एससीटी वैदिक तंत्रज्ञानावर आता रोप तर तयार करणार आहेत. हो. तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना देऊ शकता का? हां, देऊ शकतो आपण. सप्टेंबर 15 पासून आपले रोपं द्यायला तयार असणार आहेत. ओके. तर सर आता हे जे तुम्ही रोपं तयार केलेले आहेत ह्या 2 व्हरायटी आहेत, तर ह्या कुठल्या भागात लागवड करू शकता शेतकरी? ज्या भागात मिनिमम टेम्परेचर 15 ते खाली एकदम 4 डिग्री पर्यंत असेल आणि जास्तीत जास्त 15 डिग्री सेल्सिअस मिनिमम. आणि जे हायला जायचं असेल तर 25 ते 32-35 पर्यंत जर असेल तरी ह्या व्हरायटी चांगल्या येतात. तर हे शेतकरी घेऊ शकतो. हो. कारण आम्ही हैदराबादला ट्राय केली, तिथं टेम्परेचर जवळजवळ 36-37 असं हाय जात होतं. बरोबर. आणि लोला 15-18 असं राहत होतं तिथं पण चांगली व्हरायटी चालली. आता तुमच्या मार्गदर्शनाखाली किती शेतकरी शेती करताय स्ट्रॉबेरीची?
आता आमच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कंपनी थ्रू जेवढे शेतकरी आहेत, साधारणतः 150 शेतकरी आहेत जो बरोबर. तेवढे सगळे आमच्या मार्गदर्शनाखाली बरोबर. करतात. आता तुमच्याकडे एवढा प्रदीर्घ अनुभव आहे आणि तुम्ही एवढ्या सगळ्या केमिकल शेतीतून एसीटी वैदिककडे वळालात, तर का वळालात? म्हणजे नेमकं काय तुम्हाला या शेतीसाठी वाटलं की करावं आपण वैदिक शेती? हे वैदिकचं मी ॲक्च्युली 2-3 वर्षापासून हे फॉलो करत होतो. बरोबर. त्यांचे बाकी फळपिकातनी जे हे व्हिडिओ होते ते बघत होतो. बरोबर. तर आमचं स्ट्रॉबेरीचा खर्चाचं प्रमाण खूप मोठं असतं. बरोबर. तर मी पण विचार केला बघू यावर्षी ट्राय करून बघावी. कारण किती खर्च करून ते रोग यायचे ते येतेच, म्हणजे ते बंद होत नाहीत. म्हणजे फरक नाही मिळाला कधीच की बाबा हे रोग आला आणि त्याच्यावर औषध मारलं तर ते पूर्ण बंद झालं असं होत नाही. तर म्हणलं यावर्षी ट्राय करून बघू. तर आतापर्यंत तर चांगला रिझल्ट आला. अजूनपर्यंत रोगराईची काही समस्या अजिबात नाही. म्हणजे साधारणतः किती खर्च वाचला असेल हो सर आपला? तसं जर बघितलं तर आमचा नाही म्हटलं तरी 2.5-3 लाख खर्च वाचला असेल. बरोबर. कारण मोठं हे क्षेत्र मोठं असल्यामुळे. कारण आमचा एक वेळेचं खतं किंवा औषधं घ्यायची म्हणली तरी 80-90 हजाराची खतं औषधं होत. बरोबर. त्याच्यामुळे तसं बघितलं 2.5-3 लाखाच्या वर जास्तीच असेल त्याच्यापेक्षा. तेवढा खर्च वाचलाय. आता आपल्या शेजारी सलग 8 वर्षापासून एससीटी वैदिक तंत्रज्ञान वापरून स्ट्रॉबेरी पिकवणारे शेतकरी. तर सर या प्लॉटमध्ये तुम्हाला पाहिल्यावरती काय वाटतंय? प्लॉट एक नंबर आणि अजून ही पुढे वापरले डोस तरी अजून काही फरक. सर हायेस्ट आपल्या स्ट्रॉबेरीमध्ये शेतकरी एका वर्षामध्ये किंवा एका सीझनमध्ये किती ट्रे काढत असतील तुमच्या अनुभवाने? 1 एकरात. 1 एकरात धरा, त्यांचं तर 30 गुंठे होते, तर 1 एकरात किती काढत असतील? आमच्याकडे वरती साधारणतः एक 500 ते 600 ग्राम एवढंच उत्पन्न निघतं एका झाडाचं. बरोबर. मग साधारणतः एकरी जर आपण ट्रे काढले पूर्ण सीझन मध्ये, एकरी म्हणलं तर 22,000 20,000ची लागवड धरली तर एक 10 टनाच्या आसपासचं उत्पन्न धरायचं. बरोबर. म्हणजे हायेस्ट 10,000 ट्रे पर्यंत. हो. तर 10,000 नाही, पण ट्रे आपले ते होणार 2 किलोचा ट्रे असतो. म्हणजे 5,000 ट्रे. 5,000 ट्रे. तर सरांनी मागच्या वर्षी 100% बेसल डोस एसीटी वैदिकचे 3 बेसल डोस दिले होते आणि त्यानंतरचं नियोजन कसं होतं सर सांगा ना? आणि किती उत्पन्न काढलं तुम्ही? 17,000 ट्रेनिंग झालं. माझा प्लॅन होता 25,000 म्हणजे किलोला 1 किलोच्या वर निघाले. एका झाडाला 1 किलोच्या वरती 17,000 ट्रेनिंग. 17,000 म्हणजे भरपूर निघाले. 3-4 टन याला गेला सोसायटीला ज्यूसवाला. शेवट मी मेला फळ म्हणजे सोडून दिला. तरी पण ते माल चालूच होता पण बंद करायचं म्हणून सोडून दिलं. विंटर बी मध्ये ते सोडून दिला कारण अच्छा. जे हार्वेस्टिंगच व्हायना. हा म्हणजे कामगार कमी पडायला लागले. कामगार पण झाड काटाळलं नाही. म्हणजे वावरात गेलं तर आपल्याला समाधान कसं, म्हणजे प्लॉटला कुठे डाग नाही, चढ उतार दिसत नाही. म्हणजे कोपऱ्यातलं झाड बघितलं त्याकडेच बघितलं तर तुम्हाला एकसारखं दिसत. बरोबर. आणि महत्वाचं काय होतं, तुमच्या पानावर कधी डाग येणार नाही, काय नाही, रोग नाही. आणि वापरलं की तुम्हाला टिपका फिक्सच आहे. हो. आणि आता नाही, एक तुमच्या पाना भेटला पुढे बघा टिपका लय तापते. बरोबर. सगळ्यात ते रोग कधी कंट्रोल झाला नाही. हे तंत्रज्ञान वापरलं तुम्ही तरी अजून सक्सेस व्हाल. म्हणजे आता स्टार्ट आहे. बरोबर. अजून तुम्ही पुढे आता वापरू ना. बरोबर. तुमची माती थोडी चुनखडक आहे, त्याच्यामुळे थोडं पानांमध्ये डिफिशियन्सी दिसते आपल्याला. फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे. बरोबर. तर याच्यामध्ये अजून तुमचं सॉइल चार्जर ज्या प्रमाणात जायला पाहिजे ते गेलेलं नाही. फक्त 2 डोस गेलेले आहेत. त्याच्यामुळे जेवढे रनर स्ट्रॉंग निघायला पाहिजे होते थोडे कमी दिसत आहे. पण तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला हे चांगलं वाटतंय. हो. बरोबर नाही? तर याला आता आम्ही ज्या पुढच्या ट्रीटमेंट देणार आहे तुम्हाला, LSQ ला जी ट्रीटमेंट असेल आणि RNPHC ला जी ट्रीटमेंट असेल सॉइल चार्जर सोबत 3 दिवस भिजवून ती दिल्यानंतर तुमचं हे जे जमिनीमध्ये फिक्स झालेली खतं आहेत ते सुद्धा अवेलेबल होणार आहेत. आणि हे पानांमध्ये जी डेफिशियन्सी दिसते आपल्याला ती सुद्धा कुठं येणार नाही. कारण तुम्ही आजपर्यंत खर्च जो आहे तो भरपूर मोठ्या प्रमाणात करतात. एवढं सगळं 6 एकर मदर प्लांट आणि ते त्याची कॉस्टिंग पाहिली आपण 2-2.5 कोटीच्या पुढं आहे. तर एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठी जर आपल्याला करायचं तर पूर्णच प्लॅनिंगने करावं लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीने करावं लागणार. तर ते आपण ह्या वर्षी जे आहे ते नियोजन करणार आहेत. तर तुम्ही काय सांगणार ज्या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी प्लांट करायचं आहे तर त्यांना काय संदेश द्याल? जर ज्यांना खरंच रासायनिक आणि ह्याच्यात फरक बघायचा आहे तर त्यांनी थोडं करून बघा. बरोबर. प्रत्येकानं म्हणजे 2,000 लागवड आहे त्यातली 1,000 एसीटी मध्ये करून बघा आणि 1,000 रासायनिक मध्ये करून बघा. फरक आपोआप दिसेल त्यांना. बरोबर.
100% फरक कळेल. तर ह्या पद्धतीने आज आपण या ठिकाणी केलेलं आहे प्लॉट, आणि अशाच पद्धतीचे जर प्लॉट आपल्याला करायचे असतील तर सातारा जिल्ह्यासाठी आपला मार्गदर्शनासाठी नंबर आहे 70 30 77 26 07 किंवा शेवटी 18. या भागामध्ये आपल्याला व्हिजिट किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल तर अभिजित सर आपलं नाव नंबर सांगा. माझं नाव अभिजित जाधव, आपलं शॉप आहे जळगाव, ओम संपन्न ॲग्रो, जळगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. धन्यवाद सर. धन्यवाद.